तिला मात्र सगळी कार्टी एनडी खडक वाचला ना. तिथे सगळे शिक्षण विक्षण आहे. हा पण तुला तो अशी अफसरची गाबडी सगळी आणि मग बॅनेट गुम झालं काय करायचं याला. गॅस पलक गुम झाला काय करायचं. आणि ते काय काय गांडू कुठं काहीतरी फेकून येणार. त्यांच्या तुला सांगतो 1200 सायकली होत्या सगळ्यांच्या पोरांच्या. तुझ्यासारख्या नाही धरून येरीत टाकले येरीत एवढी बाराबुडीची. पण आम्ही असं चलाक होतो. आम्ही बिल्ल बनवलं होतं प्रत्येक रायफलला. तू बिल्ला ठेवायचा आणि रायफल घेऊन जायची टोकन. हा टोकन. मग मग ती आपण दारात उभं राहायचं मोठी असते. ती कोण सगळी पळत यायची. पळत आल्यावर कोण तिकडे कोण इकडं उभं राहायचं. कुणाचं बॅनेट नाही कुणाचं काय नाही कुणाचं काय नाही. कोण मोकळी रायफल घेऊन आलाय कसं आहे. आणि मग काय करायचं त्याला लई तिथंच पकडायचा. कुठं गेटवरच बाजूला उभा राहा म्हणायचं. बाजूला उभा राहा सगळी जाऊ दे बाजूला उभा राहा. मग ते ऐकायची काय भ्यायची ना. मग आम्ही मास्तर होतो. मग त्याला न्यायचा तिथं असं असं झालं मग सांगा. मग ते बापाला फोन करणार. मग असं असं झालंय माझ्या कोण आमका हरवलंय. बाप म्हणणार किती लाख लागत नाही 2 लाख लागत द्या बनवून घ्या आणि त्याला सोडा. म्हणजे अशी तारा होती. हाय पाहिजे त्यांना काय पैसा आहे. आणि तिथं तुला सांगतो असा आम्ही एक हे ठेवला होता. हे आपलं मशीन बिशीन असतं ना हे वेल्डर फिल्डर सगळं सगळं करता येते. फॅब्रिकेशन तुला सगळं बॅलेट बनवतंय गॅस पलक बनवतंय राड बनवतंय सगळी रायफलच बनवतो पुरी. सीएनसी तुझं काही हरू दे सीएनसी मशीन हा काही हरू दे. मग त्याला सांगायचं आमक्याचा आमका हरवले. मग त्याला पैसे तो त्या पोराला सांगायचं तिथं ती जाऊन जमा कर तू जमा कर पैसे जमा कर. मग त्याचं ते आणून तिथून बसून ठेवायचं जा तिकडे जळ. सगळी रायफल तयार क्लिअर. एवढा माणूस भारी होता तिथं येऊ. ते बनवत होता. तुमच्या गावांना सर्व्हिसला कोणती रायफल होती. आम्हाला 7.62 7.62 1 km 7 किलो वजन होतं तिचं. होय 7 किलो. दाचका द्यायची सिंगल शॉट. सिंगल नाही. एकदा मॅगझिन लोड केली ना तिला मग ती काय करणार आपल्याला जसं फायर करायचं तसं करायचं. लगातार करायचं असन ऑटोमॅटिक बटन दाबून धरायचं ऑटोमॅटिक गोळ्या जात राहणार. एक शॉट काढायचा असला मग असं 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 करीत राहायचं. ते एक सिंगल फायर होते. पण ती त्याचा वेग लय बेकार आहे रे. एका मागे एक 7 माणसं उभी राहिली ना. एका मागे एक 7 माणसं 7 माणसाला पार करून गोळी पडायला जाते. कोणती याची एसएलआरची. किती पॉवर आहे मग बघ. एसएलआर नाही का पबजी मध्ये पर सेकंद 700 फूट जाते. पर सेकंद 700 फूट जाते गोळी. जेल पोलिसांकडे द्यायचे. मग त्या गोळीला काय बॅरेल आहे ना. हा बॅरेल त्याचा मोठा बॅरेलला गुरु आहेत आतून असे गुरु आहेत. मग एकूण गोळी सुटली आपण बाहेर केली ती अशी बिंगत जाते. बिंगत गेल्यावर एकूण एवढी सगळं गोळी दिसणार पण माग विधवर फाडलेला असणार. म्हणजे अशी तारा आहे ती. आणि एलएमजी कसली एलएमजी ती लय मोठी असते. इथून एकेरी इतका आणते ती. 2-3 किलोमीटर. गोळी पण तेवढी मोठी असेल नाही तीच बारकी एसएलआरचीच एवढी लांब कस काय जाती. मग ते तिची जात वेगळी हिची जात वेगळी. तिचं हे पण मोठं असेल मग ते. हा ती जवळजवळ 10 किलोची ही 7 किलोची. आणि सायलन्स का आल्या परत सायलन्स बारच नाही. आता या संट्री मारायचं म्हणलं ना तर नुसतं जाऊन कोपऱ्याला कुठेतरी थांबलं ना शिस्त घेऊन बटन दाबलं की टाक
एवढंच वाजणार बस. आवाज नाहीत काहीच. आवाज नाही. सायलेन्सर म्हणते तिला. हा. स्टेनच सायन्सर. साधी स्टेन असते. दुसरी आता ही शिपुर्ड्या जवळ आहे बघ हा एवढा जाळीची. हा हा हा. तिच्यात 35 गोळ्या असतात. ती साईड वाली अशी. हा 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 35 आडवी असतात. धरायची. हा. असं स्टेन गन. स्टेन गन. पण 200 गज मारित ती. हा तुझा हे पिस्तल काही कामाचा नाही. जवळ जवळ मिलिटरी पिस्तल काही कामाचा नाही. जवळ. अरे 15 गज नाही लागत त्याला इथून. त्याची ती तुमचं गोळी नाव फक्त आहे? कातडे शिरण. हा आर्मीचं चांगले असतील ना पिस्टल. पिस्तल जरी चांगले असले पण त्याला पॉवर नाही, रेंज नाही ना. नाही लांब नसेल. एवढंच बेरेल नाही ना त्याचा. मग ते किती जाईल? 15 गज. 15 गजात निसती घुसन. जवळ असन 8-7-8 गजा होतं मग आत जाईल. म्हणजे असं त्याचं हे गणित. तुमच्या काळातली सगळ्यात पॉवरफुल कोणती होती? काय एमएमजी MMG. होती. पण ते टाय फॉरवर्ड असं फिट करायचं तिला मग फायर करायचं. मग ते जवळजवळ चांगलं पेराच्या पठारावरून इकडून कुठून जाऊन नाही देणार इकडे तिकडे. होय. अजिबात नाही. हा पेराच्या पठारावर जवळून एवढं असं म्हणजे ह्या लेवल मध्ये इकडे तिकडे जाऊन नाही देणार अजिबात. एक टक म्हणजे तू दिसला की हाणला. तसे नेमबाज पण पाहिजे ना. पण मग नेमबाज पाय नाही. आम्ही पत्त्याच्या पानाला आम्ही 5 गोळ्या बसवायचो. नाही तर मग बुक्की नाकन तोंडन सुजवायचं ते मस्त. बोकाटी बसणार वरून. पोषण घ्यायला सांग ना. मागून आणि बोकाटी बसणार वरून कर बाहेर. बाहेर केला तेवढ्या एवढ्या जाग्यात 5 गोळ्या बसल्या पाहिजे. नाही जा आण टार्गेट काढून घे पोषण बोकाटी बसणार. किती कुठं कसं लागतंय त्याला ते दुर्बिणीने दिसतोय. आता कारण बघ तू गोळी 3च लागल्या म्हणणार. बसला बोकाटी. सोडीतच नव्हतं ती. ट्रेनिंगच्या वेळेस. लई शिस्त कडक. आणि ती एकदा ट्रेनिंगच्या ते फिट झालं ना हिट मग कुठेही जा मग नाही काय काळजी.